नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने तारिणी आणि केदार घरामध्ये तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन येतात आणि त्यावेळी त्या दोघांचं दया काका, कौशिकी आणि चेतना काकू अगदी आनंदाने स्वागत करतात. सगळ्यात आधी तर आपली चेतना काकू त्या दोघांच्याही पायावर पाणी ओतते आणि मग त्यानंतर कौशिकी त्या दोघांचं आनंदाने औक्षण करते. पण जेव्हा हे सगळं सुरू असताना तेव्हाच तिथे येतात निशी आणि तिची आई रेखा. आणि नेहमीप्रमाणे ती रेखा आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकते. रागातच म्हणू लागते की या घरातील लोकांना खरंच युवराजरावांबद्दल काही वाटतं की नाही काय माहिती. घरावर किती मोठा प्रसंग आलाय आणि यांना मात्र नको ती नाटकं करायची आहेत. त्यामुळे तारिणी आणि केदारला थोडंसं वाईट वाटतं. पण कौशिकी त्या रेखाला म्हणते की ही नाटकं नाही आहेत, घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार व्हावं म्हणून केदार तारिणी प्रयत्न करतायत. त्यामुळे तुम्ही प्लीज या सगळ्याला नाटक म्हणू नका. आणि तेव्हा कुठे जाऊन ही रेखा गप्प बसते आणि मग त्यानंतर कौशिकी अगदी भरभरून केदारचं आणि तारिणीचं कौतुक करत म्हणते की तुम्ही दोघेजण आपल्या घरासाठी हे जे काही करताय ना ते पाहून मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि मग त्यानंतर भजन गातच केदार आणि तारिणी तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन घरामध्ये येतात आणि त्याची स्थापना करतात. त्यानंतर आपण असं पाहतो की चेतना जाते त्या पद्मिनीकडे. ती पद्मिनीला म्हणत असते की वहिनी चला ना, बाहेर साक्षात देव आला आहे. आणि हे ऐकून पद्मिनी रागातच विचारते की नेमकं काय बोलायचं आहे का तुला. आणि मग चेतना आनंदाने सांगते की आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार व्हावं, घरावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून केदार आणि तारिणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन आलेत. सगळेजण आरतीसाठी तुमची वाट पाहतायत, प्लीज बाहेर चला. पण पद्मिनी त्यामुळे खूप चिडते आणि म्हणू लागते की या घरातील लोकांना काय झालंय ना तेच मला कळत नाहीये. सतत त्यांना त्या केदार तारिणीचं कौतुक करायचं असतं. माझ्या युवराजची कोणाला काळजी आहे की नाही काय माहिती. आणि ती उगाचच रडू लागते. दुसरीकडे आपण हे पाहतो की तारिणी पूजा करत असते आणि त्यावेळी रेखा मुद्दाम म्हणत असते की बघती असता निशी ही किती नाटकी आहे ते. तर निशी म्हणते हो मम्मा, तुला माहिती आहे ना ही प्रत्येक वेळी अटेन्शन मिळवण्यासाठी काय काय करते. आतासुद्धा तिचं तेच चाललंय. आणि त्या दोघी मायलिकींचं हे असं बोलणं ऐकून तारिणी, केदार आणि कौशिकीला वाईट वाटतं. पण दयाकाका हसून या दोघींना म्हणतात की आपल्या घरी आज विठू माऊली आली आहे ना, मग आनंदाने तिचं स्वागत करा. कशाला उगाच मनात नको ते विचार आणतायत. तेव्हा कुठे त्या दोघीजणी जरा गप्प बसतात. पण तितक्यात चेतना बाहेर येत सगळ्यांना सांगते की पद्मिनी वहिनींनी आरतीला यायला नकार दिलाय. त्यामुळे निशी म्हणते की बरं झालं, आता मलासुद्धा इथे थांबायचं नाही आणि ती खुशाल तेथून जाण्यासाठी निघते. पण तारिणी धावतच तिच्या मागे जाते आणि तिला थांबवत म्हणते की अगं निशी कुठे चालली असतो, देवाकडे पाठ करून असं जायचं नसतं. पण निशी वैतागून विचारते की आता काय आहे तुझं, कशाला त्रास देतेस, मला जाऊ दे ना. पण त्यावेळी तारिणी म्हणते निशी मी तुला त्रास देण्यासाठी हे सगळं नाही करत आहे. आणि मग त्यानंतर ती निशीला व्यवस्थितपणे समजावत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीजवळ घेऊन येते. आणि तेव्हा ती निशीला असंही सांगते की तू ना एकदा शांत मनाने विठुरायाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घे. तुझ्या मनात जे काही सुरू आहे ते त्यांना सांग, व्यवस्थितपणे नामस्मरण कर. माझी खात्री आहे की तुझ्यासाठी जे योग्य असेल ना तेच तुला तो देईल. आणि ते ऐकून निशीसुद्धा थोडीशी शांत होते आणि मग त्यानंतर ती अतिशय शांत मनाने विठ्ठल रुक्मिणीची पूजा करते. तिच्या मनात जे काही सुरू असतं ते ती त्या दोघांपुढे व्यक्त करते. आणि मग त्यानंतर आरतीला सुरुवात होते. आरती संपन्न झाल्यानंतर सगळेजण दर्शनासाठी पुढे येतात आणि त्यावेळी ते आपापल्या मनातील भावना विठू रुक्मिणीसमोर व्यक्त करत असतात. आणि खरं तर सगळ्यांची हीच इच्छा असते की युवराजने लवकरात लवकर घरी यावं. पण सत्य काय आहे हे फक्त तारिणी, केदारला माहिती असतं. आणि ते दोघे विठुरायाला हेच सांगतात की युवराजला त्याच्या पापांची शिक्षा मिळू दे. आमच्या घराच्या सुखासाठी त्याने आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना ते आम्ही कधीच विसरून जाणार नाही. त्याला त्याच्या कर्माची फळं मिळायलाच हवीत. त्याचवेळी दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तो जो इन्स्पेक्टर असतो ना तो एकटक
युवराजकडे पाहत असतो. त्यामुळे त्याच्या जवळ असणारा कॉन्स्टेबल विचारतो की काय झालं सर, तुम्ही त्या खांडेकरकडे का पाहताय? आणि तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणू लागतो की अरे ज्या दिवशी ती रेव पार्टी झाली ना, त्या दिवशी मी याला पकडलं होतं. खरं तर मला ना याच्यावर संशयसुद्धा आला होता, पण याच्या गाडीत मला काही सापडला नाही, म्हणून मला त्याला नाईलाजाने सोडून द्यावं लागलं. पण मला अजूनही कळत नाही आहे की त्या दिवशी त्याने माल गुलाबपर्यंत पोहोचवला तरी कसा? आणि त्यावेळी तो कॉन्स्टेबल म्हणतो म्हणजे तुम्ही याला पकडलं होतं तर हा इन्स्पेक्टर म्हणतो हो ना, माझा ना तेव्हापासूनच याच्यावर संशय होता आणि आता एकदा का मॅडमला याच्या विरोधात पुरावे सापडले की मग हा काही जिवंत राहणार नाही. अरे त्या गुलाबला आपण वाचवू शकलो नाही तर याचं काय? याचा कधी कोण गेम वाजवेल ना खरंच कळणार नाही. आणि त्या दोघांचे असं बोलणं ऐकून हा युवराज खांडेकर मात्र खूपच घाबरतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की आरती वगैरे झाल्यानंतर तारिणी प्रसाद घेऊन पद्मिनीकडे येते. तिची इच्छा असते की पद्मिनीने निदान प्रसाद तरी घ्यावा, पण पद्मिनी तिच्याशीच वाद घालायला सुरुवात करते. ती तारिणीला म्हणत असते की का गं तू ही अशी नाटकं करतेस, कशासाठी? तुझं खरं रूप मला व्यवस्थित माहिती आहे, मग प्लीज निदान माझ्यासमोर तरी असं वागू नको. तर तारिणी म्हणते की काकू मी काही चुकीचं किंवा खोटं वागत नाही आहे, मी जशी आहे तशीच तुमच्यासमोर येते. आणि ते ऐकून पद्मिनी चिडून म्हणते की तुझा खरा स्वभाव, तुझं खरं रूप मला व्यवस्थित माहिती आहे. अगं तू माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि आता स्वतः किती शहाणी आहे हे जगाला दाखवत फिरतेस का? नेमकं हवंय तरी काय गं तुला? आणि त्यावेळी तारिणी म्हणते की काकू का असं बोलताय तुम्ही? मला सांगा काय चूक आहे माझी? हे बघा मी कधीही खोटं वागलेली नाही आहे. जे सत्य आहे तेच मी त्या दिवशी सगळ्यांसमोर बोलले आणि खरंच यात जर माझी काही चूक असेल ना तर मग तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. आणि ते ऐकून पद्मिनी रागातच तिच्याकडे पाहत राहते. आणि मग शेवटी तर ती चिडून म्हणते की तुला जे करायचं आहे ना ते कर, पण आता मी जोपर्यंत माझ्या युवराजला पोलिसांच्या ताब्यातून सोडवत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि ते ऐकून तारिणी हसून म्हणते ठीक आहे, करा तुम्ही प्रयत्न, माझी काहीच हरकत नाही, पण त्या प्रयत्नांसाठी सुद्धा तुम्हाला देवाचे आशीर्वाद लागतीलच ना, त्यामुळे हा प्रसाद घ्या आणि खा. आणि ती हसतच तेथून निघून जाते. तर ही पद्मिनी रडतच तो प्रसाद खाते, कारण तिला खरोखर युवराजला पोलिसांच्या ताब्यातून सोडवायचे असते. दुसरीकडे आपण असं पाहतो की तो जो इन्स्पेक्टर असतो तो त्या कॉन्स्टेबलला घेऊन चहा पिण्यासाठी म्हणून बाहेर जातो आणि त्यामुळे युवराज थोडासा घाबरतो, कारण त्याच्या सेलमध्ये ते जे 2 गुंड असतात ना त्यांची याला थोडी भीती वाटत असते. आणि मग त्यानंतर तिथे कोणीही नाही आहे हे पाहून ते 2 गुंड युवराजला म्हणू लागतात की काय रे, तुमचं ते न्यूज चॅनल आहे ना, मग आता तू आम्हाला इथे बातम्या देऊन दाखव बरं. तर युवराज मोठ्या ॲटिट्यूडमध्ये म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, मी काय बातम्या वगैरे द्यायची कामं करत नाही, त्यासाठी ना मी लोकं ठेवली आहेत. तर ते 2 गुंड म्हणतात की काय तू आम्हाला नाही म्हणतोय, तुला आता आमचा हिसका दाखवायलाच हवा. आणि ते ऐकून युवराज घाबरतो आणि नाईलाजाने का होईना पण काहीतरी बडबड करत त्या लोकांना बातम्या सांगू लागतो. पण त्याचवेळी त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची होते आणि ते जे 2 गुंड असतात ना ते युवराजला खाली पाडतात. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इतकं सगळं करूनसुद्धा पद्मिनी, निशी आणि रेखा यांचा राग काही गेलाच नाही. घरातील वातावरण नीट झालंच नाही म्हणून केदार काळजीत असतो आणि तारिणी त्याची समजूत काढत असते. तर इकडे या युवराजच्या डोक्यातून रक्त येत असतं. त्यामुळे जे मॅडम त्याची चौकशी करतात त्यावेळी हा असं सांगतो की या दोघांनी मला खूप मारलं, पण खरं तर ना काहीतरी वेगळंच घडलेलं असतं. त्या 2 गुंडांनी युवराजला हातसुद्धा लावलेला नसतो. याने स्वतः शहाणपणा करून भिंतीवर आपलं डोकं आपटवून घेतलेलं असतं आणि आरडाओरडा केलेला असतो. त्याला असं वाटत असतं की आपल्या या अशा वागण्यामुळे ही जे मॅडम आपल्याला सुखरूप ठिकाणी ठेवेल, इथून बाहेर काढेल, पण घडतं मात्र उलटंच. उलट या जे मॅडम त्या 2 गुंडांना बाहेर काढतात आणि युवराजची रवानगी एका स्पेशल सेलमध्ये करतात आणि त्यामुळे युवराज खूपच घाबरतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.